तर चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पुन्हा गाडगीळ ज्वेलर्स इथे येण्याचं कारण आहे इथे खूप छान असं ड्रॉइंग एक्झिबिशन भरलेलं आहे. आज ते आपण बघणार आहोत. तर चला. नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस आज ब्लॉग चॅनल. आज आपण आलेलो आहोत पुन्हा गाडगीळ इथे आहे ड्रॉइंगचं एक्झिबिशन भरलेलं आहे. त्याचं नाव आहे रंग अनुभूती. ड्रॉइंगचं एक्झिबिशन आहे इथे. हे आहे 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर इतकं एक्झिबिशन भरवलेलं आहे. हे कोणी बनवलेलं आहे? चेतना शिंपी आणि राधिका आहेरराव यांनी हे एक्झिबिशन भरवलेलं आहे. म्हणजे त्यांनी ते ड्रॉइंग ड्रॉइंग आहे. तर चला आता आपण त्यांच्या ड्रॉइंग्स बघू. तर चला आपण ड्रॉइंग बघू. तर आता आपण बोलूया ज्यांनी हे एक्झिबिशन भरवलेलं आहे. हे आहे राधिका दीदी आणि चेतना दीदी यांनी हे एक्झिबिशन भरवलेलं आहे पेंटिंगचं. आता आपण बोलूया राधिका ही पेंटिंग्स टाकलेले आहे. याच्यात काही पोर्ट्रेट्स आहे, याच्यात काही पेंटिंग्स आहे, याच्यात काही ॲक्रेलिक आहे, काही ऑइल आहे, काही वॉटर कलर्स पण आहे आणि काही पावडर शेडिंग, काही पेन्सिल शेडिंग आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की ही राधाकृष्णाची पेंटिंग आहे. ही राधिकाने बनवलेली आहे. ही ॲक्रेलिक पावडर शेडिंगमध्ये राधाकृष्णाची ही मिक्स केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही पेंटिंग वॉटर कलरमध्ये राधिकाने केलेली आहे. मी बनवलेलं आहे. लँडस्केप आहे आणि हे इथे सर्व लावलेले वर्क जे आहेत ते सेलिंगसाठी आहे. तुम्ही बाय करू शकता. तर ही ऑइल पेंटिंग आहे राधाकृष्णाची ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये. तर हे पावडर शेडिंगमध्ये याच्यात थोडं डायमंड वर्क आहे, काही जर्दोसी यूज केलेली आहे. गणपतीची पोर्ट्रेट आहे ऑइल कलरमध्ये. हे सर्व जितकेही पेंटिंग्स व पोर्ट्रेट तिथे लावलेले हे सर्व सेलिंगसाठी आहे. व तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असली तर तुम्ही राधिका आणि मला देऊ शकता. आणि हे जे शोरूम आहे सोन्याचं तिथे आहे आणि हे बहिणाबाई उद्यानजवळ आहे आणि तुम्ही इथे येऊन बघू शकता, विकत घेऊ शकता आणि ऑर्डर घेऊ शकता.
पुन्हा गाडगीळ ज्वेलर्स येथे जुन्या काळातल्या वस्तूंचं खूप छान असं कलेक्शन आहे. पुन्हा गाडगीळ ज्वेलर्समध्ये सुंदर आणि आकर्षक दागिने आहेत. तर मित्रांनो, आज आपण खूप छान असं ड्रॉइंगचं एक्झिबिशन बघितलं. ते खूपच छान होतं आणि तिकडच्या ड्रॉइंग पण खूप छान होत्या. आणि हे होतं पुन्हा गाडगीळमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो.